आज महानगरपालिकेची आमसभा होती आणि या आमसभेवर बहिष्कार टाकला आहे नगरसेवकांनी। काँग्रेसचे नगरसेवक आहे, एमआयएमचे आणि मित्रपक्ष या संपूर्ण नगरसेवकांनी या ज्या आमसभा आहे त्याच्यावर बहिष्कार टाकली आहे। आपल्यासोबत नगरसेवक आहेत, काँग्रेसचे गटनेते आहेत। हा जी आमसभा आहे होत आहेत म्हणजे शहराच्या विकासासाठी होत आहेत, पण तुम्ही का बरं बहिष्कार टाकलाय? बिलकुल तेच कारण आहे, परंतु आपण पाहतो आहे की आता 2-3 दिवसापासून आमचे नगरसेवक राहुल गोटेकर काही मागण्या घेऊन राहुल चौधरी काही मागण्या घेऊन इथे उपोषणाला बसलेले आहे। या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आम्ही आयुक्त आणि महापौरांना विनवण्या केल्या, पण त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही। त्याचबरोबर शहरामध्ये जे अवैध बांधकाम आहे या संदर्भामध्ये खासदार मॅडमनी पत्र दिलेलं होतं आणि काही नगरसेवकांच्या चौकशा करण्याचे आदेश दिलेले होते, परंतु आयुक्त कार्यालयामार्फत सरसकट प्रत्येक नगरसेवकाला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये रेफरन्स धानोरकर मॅडमचा टाकलेला आहे। आमच्या काँग्रेस नेत्यांचा हा अपमान करण्याचा त्यांचा हा डाव दिसतो आहे। त्याचसोबत महानगरपालिकेमध्ये महापौराचा अतिशय मनमानी कारभार सुरू आहे। कुठल्याही मागच्या वेळेला जी स्थगित झालेली आमसभा होती त्या आमसभेची विषय पत्रिका त्यांनी जशान तशी या आमसभेमध्ये घ्यायला पाहिजे होती। अजेंड्यावर सर्व विषय आले पाहिजे होते, परंतु काही विषय वगळण्यात आलेले होते। यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही सतत 8 दिवसापासून प्रयत्न करतो आहे, परंतु आम्हाला सकारात्मक प्रतिसाद महापौरांकडून मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही यावरती बहिष्कार टाकलेला आहे। ही आमसभा होत आहेत, अजेंड्यावर कोणते विषय नाहीये आणि ही बहिष्कार का बरं? नाही, अजेंड्यावर कोणते विषय असावे कोणते असू नये हा माननीय महापौर मॅडमचा अधिकार आहे, पण त्यांनी ते विषय संविधानानं आम्हाला जे कायदे दिले नियम दिले त्याला अनुसरून घेतले पाहिजे। अधिकाराचा गैरवापर नाही केला पाहिजे। होत असं आहे की प्रत्येक आमसभा आणि प्रत्येक विषय मंजुरी देताना नियम तोडून घेतला जात आहे। नियम तोडून आमसभा घेणे, नियम तोडून मंजुरी देणे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। आणि जर त्यांचा शहराचा विकासाचा ध्यास असेल आणि संविधानावर विश्वास असेल तर नियमानुसार कामकाज झालं पाहिजे, तरच शाश्वत विकास होईल। नाहीतर ते ठराव मंजूर झालेले अवैध ठरू शकतील। आमची एक रास्त मागणी आहे की अशा पद्धतीनं नियमानुसार सभा घ्या, नियमानुसार विषयांना मंजुरी द्या, नियमबाह्य सभा घेऊ नका, नियमबाह्य विषय मंजुरी करू नका। हे आमच्या महापौर मॅडमला समजते, माननीय महापौर मॅडम यांना, पण त्यांना समजून उमजत नाही का हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचा करविता धनी कोण आहे याचा आम्हाला मोठा एक प्रश्न पडला आहे। पण आमचा एक त्यांना थेट इशारा आहे की जर आमच्या 4 लाख नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारे निवडून आलेले जे माननीय नगरसेवक आहेत त्यांचा आवाज त्यांना ऐकावा लागेल। जनतेच्या हितासाठी आम्ही बोलतो, तो जर ऐकला नाही तर आम्ही अशाच पद्धतीनं सभात्याग करण्याचं आंदोलन वारंवार करत राहू। नियमबाह्य जर सभा घेतली तर आम्ही सभात्याग करू असा इशारा नगरसेवक दिला आहे। शेख नितीन मराठी, चंद्रपूर।